वेरूळचं कैलास लेणं हे संपूर्ण जगाला पडलेले कोड आहे. हे मंदिर बनवण्यासाठी साधारण 150 वर्ष लागली असावी असं संशोधकांना वाटतं. हिमालयातील पांढरा शुभ्र बर्फामध्ये कैलास पर्वतावर महादेवाचं वास्तव्य आहे असं हिंदू पुराणामध्ये म्हटलंय. त्यानुसार हे मंदिर जेव्हा पूर्ण झालं तेव्हा त्याला पांढऱ्या रंगाचा लेप देण्यात आला होता. मात्र हा लेप काळाच्या ओघात निघून गेलेला आहे. डोंगर फोडून जेव्हा कैलास मंदिर बनवण्यात आलं तेव्हा जवळपास 20,000 टन खडक फोडून बाहेर काढण्यात आला होता. पण कैलास मंदिराच्या आसपासच्या परिसरात कुठेही या दगडाचे अंश दिसत नाही. पावसाचं पाणी मंदिर परिसरात थांबू नये म्हणून ड्रेनेज सिस्टम बनवण्यात आली आहे. त्यामुळे या भागात कितीही पाऊस पडला तरी या मंदिरात पाणी थांबत नाही. सर्व पाणी नाल्यामधून जमिनीच्या आत निघून जातं. औरंगजेबाने हिंदूची अनेक मंदिरे नष्ट केली. मात्र जेव्हा कैलास मंदिर नष्ट करण्यासाठी आले तेव्हा त्यांच्या 1000 सैनिकांनी 3 वर्षापर्यंत मंदिर तोडण्याचे प्रयत्न केले. तेव्हा कुठे थोडंफार नुकसान झालेलं पाहायला मिळतं. तरीही प्रश्न पडतो की इतकी सुंदर कलाकृती फोडताना लाज कशी नाही वाटली.